श्री स्वामी समर्थ. अरे बापरे! हे काय घडतंय? कर्क राशीच्या नशिबात अचानक असा कोणता महाविस्फोट होतोय, ज्याने आयुष्य एका रात्रीत पालटून जाईल? तर कर्क राशीच्या जातकांनो, सोशल मीडियावर किंवा ज्योतिषांच्या दरबारात तुम्ही अनेक भविष्य ऐकली असतील, पण आज जी थरारक आणि अंगावर काटा आणणारी सत्य माहिती समोर येत आहे, ती पाहून तुमचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाहीत. केतू महाराज तुमच्या राशीत असा काही भयंकर आणि चमत्कारी खेळ खेळणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका बाजूला राजा बनवणारे सुखाचे महापूर आणि दुसऱ्या बाजूला क्षणार्धात रंक करून टाकणारे अदृश्य सापळे, या दोघांच्या मधोमध तुमची नेमकी काय अवस्था होणार आहे? जर तुम्ही हा व्हिडिओ किंवा लेख शेवटपर्यंत पाहिला नाही, तर जीवनात कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, केतूच्या या रहस्यमय हालचालीमुळे येत्या काळात तुमच्या बँक खात्यात अचानक असा काही प्रचंड पैसा खळबळ माजवून देणार आहे, ज्यावर तुमचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही. पण थांबा, या पैशासोबतच एक असा गुप्त धोका दडलेला आहे, जो तुमची वर्षानुवर्ष साचलेली पुण्याई एका सेकंदात मातीत मिळवू शकतो. कुठले आहेत ते 5 भयानक संकेत आणि या अदृश्य चक्रव्यूहातून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढायचे ते गूढ रहस्य नेमके काय आहे? तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ती धक्कादायक माहिती जाणून घेण्यासाठी अजिबात वेळ न घालवता हा संपूर्ण प्रवास शेवटच्या सेकंदापर्यंत पाहावाच लागेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये केतू ग्रहाला एक अतिशय रहस्यमय आणि अनपेक्षित फळे देणारा ग्रह मानले गेले आहे, ज्याच्या लीला सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. जेव्हा हा ग्रह एखाद्यावर मेहरबान होतो, तेव्हा तो राजा बनण्यास वेळ लावत नाही, पण जेव्हा तो रुसतो, तेव्हा माणसाला पायी पायीसाठी मोहताज करून सोडतो. नेमकी अशीच एक अद्भुत आणि थरारक परिस्थिती सध्या तुमच्या आयुष्यात निर्माण होणार असून ती तुमच्या आर्थिक पायाला पूर्णपणे हलवून टाकणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, मागच्या काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही ज्या आर्थिक विवंचनाचा सामना केला आहे, ज्या कर्जाच्या डोंगराखाली तुम्ही दबलात किंवा अपेक्षेप्रमाणे पैसा हातात न आल्यामुळे जी मरगळ आली होती, ती आता कायमची संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. केतूच्या या अजब चालीमुळे अचानक अडकलेले जुने पैसे, हुकलेले फ्लॉटचे व्यवहार किंवा गुप्त धनप्राप्तीचे असे मार्ग उघडतील, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, हा अचानक होणारा धनलाभ पाहून तुमचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाहीत, कारण पैशाची आवक इतक्या वेगाने होईल की तुम्हाला स्वतःच्याच बँक बॅलन्सवर विश्वास बसणार नाही. परंतु हा पैसा नेमका कुठून येतोय आणि तो किती काळ टिकणार, याचे गणित जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल, तर हा लेख अजिबात न चुकवता शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातील शेवटची पायरी तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, जगभरात तुमची पाठीमागे काय कुचेष्टा चालली आहे, कोण तुमच्या विरोधात षडयंत्र रचतय आणि कोण तुमच्या अपयशाची वाट बघतय, याची चिंता करणे आता आजच सोडून द्या. कारण केतू जेव्हा आपले नक्षत्र बदलतो, तेव्हा तो समाजातील समीकरणांना एका झटक्यात उलथापालथ करून टाकण्याची अफाट क्षमता बाळगून असतो. कालपर्यंत जे लोक तुमची टर उडवत होते, तुमच्या प्रत्येक कामात उणिवा शोधत होते, तेच आता तुमचे गोडवे गाताना थकणार नाही. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाची चीज होण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे, जी तुम्हाला समाजात एका नव्या आणि उच्च शिखरावर घेऊन बसणार आहे. तुमची वाणी, तुमचे कार्य आणि तुमची निर्णय क्षमता पाहून खुद्द तुमचे विरोधक सुद्धा अचंबित होऊन तुमच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा अचानक मिळालेला मान सन्मान आणि लोकमान्यता पाहून तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या तोंडची वायफळ वाक्य प्रचार बंद होणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, सार्वजनिक जीवनात किंवा कार्यक्षेत्रात अचानक मिळणारी ही प्रसिद्धी तुम्हाला एका रात्री स्टार बनवून सोडू शकते, पण या यशाच्या झगमगाटात स्वतःचा ताळेबंद कसा सांभाळायचा हे शिकणे अत्यंत गरजेचं आहे. लोक तुमच्यावर टाळ्यांचा वर्षाव का करत आहेत आणि या आदरामागे केतूचा कोणता गुप्त इशारा दडलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढे दिलेली माहिती शेवटच्या शब्दापर्यंत
उद्यापर्यंत वाचावेच लागेल. तर मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, स्वतःच्या हक्काचे घर असावे, दारात हवीशी वाटणारी नवीन 4 चाकी गाडी असावी आणि शहराच्या मुख्य ठिकाणी एखादा फंड नावावर असावा, हे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून उघड्या डोळ्यांनी पाहत आला आहात. परंतु पैशाची कमतरता किंवा योग्य वेळेचा अभाव यामुळे दरवेळी हे स्वप्न अवघ्या काही इंचावर येऊन हुकत गेले आणि तुमच्या हाती निराशाच आली. मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, आता ती दुःखाची आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छाची काळी रात्र संपण्याची वेळ आली असून केतू महाराज तुमच्यासाठी भौतिक सुखाचा एक महापूर घेऊन येत आहे. या आगामी काळात तुम्ही ज्या प्रॉपर्टीवर हात ठेवाल ती प्रॉपर्टी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमची होईल आणि येणाऱ्या सणासुदीच्या काळात तुमच्या दारात नवीन वाहनाची पूजा करताना संपूर्ण कुटुंब आनंदाने ओवाळून निघेन. तर कर्क राशीच्या जातकांनो, हे सुख केवळ तात्पुरते नसून तुमच्या पुढील कित्येक पिढ्याचे भविष्य सुरक्षित करणारे एक मोठे टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्याची सुरुवात अगदी काही दिवसानंतर येऊन ठेपली आहे. हे भौतिक वैभव तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे आणि या सुखाची ऊर्जा कशी टिकून ठेवायची हे समजून घेण्यासाठी वाचक तुम्हाला शेवटपर्यंत खेळून राहावेच लागेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात अशी अनेक गुपिते आणि इच्छा दडलेल्या आहेत, ज्या तुम्ही कधी कोणाजवळ बोलून दाखवल्या नाहीत, पण त्या पूर्ण करण्यासाठी तुमचा जीव कासावीस झाला आहे. करिअरच्या संदर्भातील एखादी मोठी छप्पर फाडके ऑफर असो, परदेशात सेटल होण्याचे स्वप्न असो किंवा कौटुंबिक कलह मिटवून वातावरण निर्माण करण्याची आस असो, प्रत्येक इच्छा केवळ कागदावरच राहिली नाही, तर कर्क राशीच्या जातकांनो, आता नशिबाचे बंद झालेले दरवाजे उघडण्याची वेळ आली असून केतूच्या अद्भुत प्रभावामुळे तुमची प्रत्येक प्रलंबित इच्छा एका मागोमाग एक वेगाने पूर्ण होऊ लागल्याचे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवता येईल. तुम्ही ज्या दिशेने पाऊल टाकाल तिकडेच तुम्हाला यशाचे मार्ग मोकळे होत असल्याचे दिसेल आणि मनाला तृप्त करणारे असे मानसिक समाधान लाभेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या अपूर्ण स्वप्नांना रस्त्यात उतरवण्याचे एक ब्रह्मांडीय गिफ्ट आहे, जे प्रत्येकाच्या नशिबी येत नाही आणि ते तुम्हाला अतिशय जाणीवपूर्वक हुशारीने झेलावे लागेल. या इच्छापूर्तीच्या प्रवासात कोणकोणत्या अदृश्य शक्ती तुमची साथ देणार आहेत आणि यामध्ये कोणती गुपिते दडलेली आहेत हे समजून घेण्यासाठी हा प्रवास अखेरपर्यंत अत्यंत रंजक रीतीने पाहावा लागेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या पाठीमागे एखाद्या कुणीतरी अदृश्य शक्तीसारखे हात धुवून लागलं होतं, ज्यामुळे तुमची सतत मानसिक ओढाताण होत होती आणि रात्र झोप उडाली होती. कोर्ट कचेरीचे खटले, आरोग्याच्या गुप्त तक्रारी किंवा जवळच्याच लोकांनी पाठीत मारलेले खंजर यामुळे तुम्ही अक्षरशः नैराश्याच्या गर्दीत ढकलले गेले होता आणि मार्ग सुचतच नव्हता. तर कर्क राशीचे जातक, केतू हा न्यायप्रिय आणि शत्रूचा न्यायनाट करणारा मुख्य ग्रह मानला जातो, जो आता तुमच्या आयुष्यातील सर्व गुप्त शत्रूंना एका झटक्यात निष्प्रभ आणि नागवे करून टाकणार आहे. तुमच्या नकळत तुमचे नुकसान करू पाहणारे लोक स्वतःच तुमच्या जाळ्यात अडकतील आणि कायद्याच्या किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात सापडून निष्क्रिय होऊन जातील. तर कर्क राशीच्या जातकांनो, या प्रचंड मानसिक मुक्तीमुळे तुमच्या डोक्यावरचे हजारो टनांचे ओझे एका सेकंदात उतरल्यासारखे वाटेल आणि तुम्ही एका नव्या उमेदीने आयुष्याची नवी सुरुवात कराल. हा विजय आणि या महासंकटातून बाहेर पडण्याचे रहस्य काय आहे हे जर तुम्हाला कायमचे लक्षात ठेवायचे असेल तर कर्क राशीच्या जातकांनो, केतूच्या या रहस्यमयी आणि धोकादायक प्रभावापासून स्वतःचे रक्षण करून अपार यश मिळवण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचं आहे, ज्यामध्ये नियमितपणे ओम केतवे नमः या मंत्राचा जप करत मन शांत ठेवावे. दररोज मनापासून गणेश चालीसा पाठ करून सर्व अडथळे दूर करावेत आणि रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना, विशेषतः मोकाट कुत्र्यांना दूध, पोळी किंवा बिस्किट आवर्जून खाऊ घालावे. कारण हे साधे उपाय
उपाय तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रह्मास्त्र ठरतील मित्रांनो. तर जर तुम्हाला हा लेख आणि इथली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भविष्यात अशाच प्रकारची रंजक, अचूक आणि तुमच्या राशीनुसार अगदी अचूक मार्गदर्शन करणारी गुप्त माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला किंवा पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करा. तुमचे प्रेम आणि साथ अशीच राहू द्या. धन्यवाद.